झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले आणि त्यांनी दोंडाईच्यात माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। या दोन्ही माजी मंत्र्यांच्या भेटीने तालुक्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा होऊ लागली आहे। माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग शिंदखेडा तालुक्यात आहे। यापूर्वी ते निवडणूक लढवित असताना गावागावात त्यांना मानणारा वर्ग खुल्या दिलाने समोर येऊन त्यांच्या पाठीशी उभा राहिला। इतकेच नव्हे तर त्यांच्या पाठिंब्याशिवाय निवडणूक लढणे हे देखील तितकेसे सोपे नाही, हे अनेक उमेदवारांनी अनुभवले। आज वय वर्ष 90च्या घरात असलेल्या डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या शब्दाला आजही तालुक्यात वजन आहे। ही बाब वरिष्ठ पातळीवरील नेतेही जाणतात। म्हणूनच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले की आवर्जून डॉक्टर देशमुखांची भेट घेतली जाते। दुसऱ्या बाजूने विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा अगदी पहिल्या दिवशी पहिल्या फळीत डॉक्टर देशमुखांचा समावेश होता। जुने सहकारी म्हणूनही तटकरे त्यांना भेटले असावेत, परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शिंदखेड्याची बदलती राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला वेगळे महत्त्व असल्याचं बोललं जातंय। या भेटीत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या सोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, माजी मंत्री अनिल पाटील, प्रवक्ते आनंद परांजपे यांचीही उपस्थिती होती। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।